नमस्कार. कधी विचार केला आहे का की कोणत्याही अँटेनाची कामगिरी नेमकी कशी मोजली जाते? असं समजा की हे त्याचं एक रिपोर्ट कार्ड आहे. आज आपण याच रिपोर्ट कार्डवर नजर टाकणार आहोत आणि अँटेनाची कामगिरी ठरवणारे महत्त्वाचे पॅरामीटर्स सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. हा प्रश्न बघा, साधा वाटतो नाही का? आपल्या स्मार्टफोनमधला तो छोटासा अँटेना मैलोन दूर असलेल्या सेल टॉवरशी बोलतो कसा? याचं सगळं रहस्य दडलंय ते अँटेनाच्या डिझाईनमध्ये आणि त्याच्या कामगिरीच्या पॅरामीटर्समध्ये. चला तर हे रहस्य उलगडूया. तर सगळ्यात आधी अँटेना म्हणजे नेमकं काय? अँटेना हा खरं तर एका दुभाषासारखा आहे, ज्याला आपण ट्रान्सड्यूसर म्हणतो. तो एका बाजूला सर्किटचं इलेक्ट्रॉनिक जग आणि दुसऱ्या बाजूला अवकाशातल्या लहरींचं भौतिक जग यांना जोडणारा एक पूल आहे. त्याची कामगिरी दोन मुख्य गोष्टींवरून ठरवली जाते. एक म्हणजे त्याचे इलेक्ट्रिकल गुणधर्म आणि दुसरं म्हणजे तो अवकाशात ऊर्जा कशी पाठवतो किंवा स्वीकारतो. चला तर मग अँटेनाच्या रिपोर्ट कार्डमधला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय बघूया, अवकाशात ऊर्जेला आकार देणे. म्हणजे अँटेना एखाद्या दिव्याप्रमाणे अवकाशात ऊर्जा नेमकी कशी फेकतो किंवा गोळा करतो हे आपण इथे पाहणार आहोत. अँटेनाच्या अवकाशातल्या कामगिरीचं सगळ्यात मूलभूत वर्णन म्हणजे त्याचं रेडिएशन पॅटर्न. हा एक प्रकारचा नकाशाच आहे जो दाखवतो की अँटेना वेगवेगळ्या दिशांना किती ऊर्जा पाठवतो. तुम्ही याला अँटेनाची फिंगरप्रिंटच म्हणू शकता. आता इथे बघा, हा 3D रेडिएशन पॅटर्न समजायला थोडा किचकट वाटू शकतो, बरोबर? म्हणूनच इंजिनियर्स काय करतात तर त्याचे दोन महत्त्वाचे 2D स्लाइस म्हणजे उभे आणि आडवे काप घेऊन अभ्यास करतात. यांनाच ई प्लेन आणि एच प्लेन म्हणतात. यामुळे तो गुंतागुंतीचा आकार समजायला एकदम सोपा होऊन जातो. कोणत्याही रेडिएशन पॅटर्नमध्ये काही खास भाग असतात. मेन लोब म्हणजे ती दिशा जिथे सगळ्यात जास्त ऊर्जा पाठवली जाते. मायनर लोब्स म्हणजे ज्या नको असलेल्या दिशांना ऊर्जा वाया जाते, ज्यामुळे इतर सिग्नल्समध्ये अडथळा येऊ शकतो. आणि नल्स म्हणजे या लोब्सच्या मधल्या अशा जागा जिथे अजिबात रेडिएशन नसतं. पुढचा मुद्दा आहे बीम विड्थ. सोप्या भाषेत सांगायचं तर अँटेनाचा मुख्य बीम किती पसरलेला आहे किंवा किती केंद्रित आहे हे यावरून ठरतं. म्हणजे अँटेनाची नजर किती तीक्ष्ण आहे हेच बीम विड्थ सांगते. बीम जितका अरुंद तितकी त्याची दिशा साधण्याची क्षमता जास्त. बरं, ही बीम विड्थ मोजतात कशी? याच्या दोन मुख्य पद्धती आहेत. पहिली म्हणजे हाफ पॉवर बीम विड्थ किंवा HPW. यात मुख्य लोबमधली शक्ती जिथे अर्धी होते त्या दोन बिंदूमधलं कोन मोजतात. आणि दुसरी पद्धत आहे बीम विड्थ बिटवीन फर्स्ट नल्स म्हणजे BWFN. यात दोन शून्य रेडिएशन बिंदूमधला कोन मोजला जातो. आता डायरेक्टिव्हिटी आणि गेन हे दोन शब्द ऐकायला जवळपास सारखेच वाटतात, पण यात एक खूप महत्त्वाचा फरक आहे. डायरेक्टिव्हिटी म्हणजे एका 100% कार्यक्षम आदर्श अँटेनाची ऊर्जा केंद्रित करण्याची संभाव्य क्षमता, पण गेन म्हणजे अँटेनामध्ये होणारे अंतर्गत इलेक्ट्रिकल लॉस वजा करून त्याची वास्तविक खऱ्या जगातली क्षमता. चला आता अँटेनाच्या अवकाशातल्या कामगिरीवरून त्याच्या इलेक्ट्रॉनिक सर्किट म्हणून असलेल्या गुणधर्मांकडे वळूया. यशस्वी कम्युनिकेशनसाठी हा परफेक्ट इलेक्ट्रिकल हँडशेक होणं खूप गरजेचं आहे. इनपुट इम्पिडन्स म्हणजे अँटेनाच्या टर्मिनल्सवरच्या व्होल्टेज आणि करंटचं गुणोत्तर. याची कल्पना तुम्ही पाण्याच्या पाईपसारखी करू शकता. जर दोन वेगवेगळ्या आकाराचे पाईप जोडले तर पाणी नीट वाहण्याऐवजी मागे ढकललं जाईल नाही का? अगदी तसंच जास्तीत जास्त ऊर्जा अँटेनापर्यंत पोहोचवण्यासाठी अँटेनाचा इम्पिडन्स आणि त्याला जोडलेल्या वायरचा इम्पिडन्स जुळायलाच हवा. अँटेनाचा जो एकूण रेझिस्टन्स असतो त्याचे दोन भाग पडतात. पहिला रेडिएशन रेझिस्टन्स, हा कामाचा भाग आहे जो विजेला रेडिओ लहरींमध्ये बदलतो. आणि दुसरा आहे लॉस रेझिस्टन्स, हा तो भाग आहे जो विजेचं रूपांतर उष्णतेत करतो आणि ऊर्जा वाया घालवतो. आणि याच मुद्द्यावरून आपण येतो अँटेनाच्या एफिशियन्सीवर. अँटेनाला दिलेल्या एकूण विजेपैकी किती विजेचं रूपांतर उपयुक्त रेडिओ लहरींमध्ये झालं हे सांगणारी ही एक टक्केवारी आहे. साहजिकच एफिशियन्सी जितकी जास्त तितका तो अँटेना चांगला. आता आपण आलो आहोत शेवटच्या काही पॅरामीटर्सकडे. हे पॅरामीटर्स हे ठरवतात की एखादा अँटेना एका मोठ्या कम्युनिकेशन सिस्टममध्ये व्यवस्थित काम करू शकेल की नाही. याला आपण म्हणूया सुसंगतीसाठी अंतिम तपासणी. पोलरायझेशन हा रेडिओ लहरींचा एक खूप महत्त्वाचा गुणधर्म आहे. अवकाशातून प्रवास करताना त्या लहरींच्या इलेक्ट्रिक फील्डची दिशा कशी आहे हे पोलरायझेशन ठरवतं. आणि ही दिशा अँटेनाच्या डिझाईनवर अवलंबून असते.
पोलरायझेशनचे काही सामान्य प्रकार आहेत, जसं की लिनियर, जे उभं किंवा आडवं असू शकतं, आणि सर्क्युलर, जे उजव्या किंवा डाव्या बाजूला फिरणारं असू शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगला सिग्नल मिळवण्यासाठी पाठवणाऱ्या आणि स्वीकारणाऱ्या अँटेनाचं पोलरायझेशन जुळायलाच हवं. हे अगदी कुलूप आणि चावीसारखं आहे. जर चावी योग्य नसेल तर कुलूप उघडणार नाही. तसंच इथे पोलरायझेशन जुळलं नाही तर कम्युनिकेशन लिंक नीट काम करणार नाही. बँडविड्थ म्हणजे फ्रिक्वेन्सीची अशी रेंज ज्यामध्ये अँटेनाची कामगिरी म्हणजे त्याचा गेन किंवा इम्पिडन्स उत्तम राहतो. असं समजा की अँटेना प्रकाशाच्या कोणत्या रंगांच्या पट्ट्यात काम करू शकतो हेच बँडविड्थ ठरवते. चला आता ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आणूया. हे सगळे आकडे, हे सगळे स्पेसिफिकेशन्स हे इतके महत्त्वाचे का आहेत? तर हे आहे अँटेनाचं संपूर्ण रिपोर्ट कार्ड. रेडिएशन पॅटर्न सांगतं की ऊर्जा कुठे जाईल, गेन ठरवतो की सिग्नल किती स्ट्रॉंग असेल, इम्पिडन्समुळे ऊर्जेचं हस्तांतरण व्यवस्थित होतं, पोलरायझेशनमुळे एक भरोशाची लिंक तयार होते, आणि बँडविड्थ ठरवते की तो अँटेना कोणते चॅनल्स किंवा सेवा वापरू शकतो. थोडक्यात सांगायचं तर हे रिपोर्ट कार्ड म्हणजे फक्त आकडे नाहीत. ही एक भाषा आहे जी इंजिनियर्स वापरतात. वायफाय राउटरपासून ते थेट अंतराळातल्या यानांपर्यंत कुठल्याही कामासाठी योग्य अँटेना डिझाईन करण्यासाठी, निवडण्यासाठी आणि सिस्टीममध्ये बसवण्यासाठी ही भाषाच कामी येते. आपलं आधुनिक वायरलेस जग ह्याच भाषेवर चालतं. आणि जाता जाता एक विचार मनात येतो. जेव्हा अँटेना आपलं हे रिपोर्ट कार्ड गरजेनुसार रिअल टाईममध्ये बदलू शकतील, तेव्हा कोणती नवीन तंत्रज्ञानं जन्माला येतील? स्मार्ट आणि रिकॉन्फिगरेबल अँटेनाच्या भविष्याचा विचार करण्यासाठी हा प्रश्न खूपच रंजक आहे, नाही का?